पुंडलिकावृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे याला ठेवा हार इथं ठेवा चालेल माय बाप्पांनो। आता आपण अशा स्थितीमध्ये आहे, युद्धाचा प्रसंग आहे बरं का। आता असू द्या, युद्धाचा प्रसंग, आणि त्या युद्धाच्या प्रसंगात सुद्धा या गीतेचा जन्म झाला। तुम्ही म्हणाल युद्धाचा प्रसंग कोणता? डीजे वाजतोय आणि आपला इकडे आहे। एवढ्यात सुद्धा इथं ठेवा, इथं काही गरज नाही बरं का। तर आता खरी कसरत आहे बरं का, ही परीक्षा आहे आपली। राहू दे, काही नाही, राहू दे काही नाही। तर खरी गंमत आहे। मग त्या टायमाला सुद्धा 11 औक्षणी सैन्य एका बाजूला, 7 औक्षणी पांडवांचं, असं तुताऱ्या वाजत होत्या, नगरे वाजत होते। आणि त्या स्थितीमध्ये अर्जुनाची जी स्थिती झाली तशी आपली होऊ शकते। बघा बरं का, आता इथंच आहे सगळं। तर त्याची स्थिती अशी झाली, मन लागणं युद्ध करायला, तसं आपलंही मन लागणार नाही, कान तिकडे जातील। लक्षात घ्या। पण तेवढ्या स्थितीमध्ये भगवंताने विचार केला, अर्जुनाची स्थिती बरोबर नाही, याला खरं काय आणि खोटं काय, आनंद कशात आहे, तोही सुद्धा आनंदच आहे, पण तो तात्पुरता आहे। आणि खरा आनंद, सच्चिदानंद जे स्वरूप आहे त्याला आनंद म्हणतात। त्या आनंदाच्या ठिकाणी कधी दुःख नसतं, कदाचित याच्या दुःख तयार होऊ शकतं। म्हणून आता भगवंतानी विचार केला का अर्जुनाला ह्या दुःखातून आता याचं लक्ष इकडं तिकडं, कोण आले, काय चाललं, तयार आहे काय म्हणले, नाही जमायचं म्हणले। आता हे अवघड झालं। भगवंतानी विचार केला, बास याला याच्यातून आपल्याला बाजूला काढून खऱ्या सुखाची, खऱ्या आनंदाची प्राप्ती करून द्यायला पाहिजे। हे तात्पुरतं हे सगळे, हा मारणार नाही आणि ते मारणारे नाही। आणि मग त्यावेळेला जे ज्ञान सांगितलं, आता आपला पण युद्धाचा प्रसंग आहे, तिकडे डिजा वाजतो, कानांना सांगायचं तुम्ही किती तिकडे गेले, मी पण ऐकणार नाही, आज तुमचं ऐकणार नाही। का? ते तात्पुरतं सुख आहे, पण कायमचं सुख मला आज ऐकू द्या राजा माझा, मला उद्धार करून घ्यायचा मायबापांनो। म्हणून आपण बसलेलो आहे। खरी गंमत आहे, वाजू द्या ना, काय फरक पडत नाही। तुम्हाला सांगू का कसं ऐकायला पाहिजे? एका राजाच्या मुलीचं लग्न होतं, राजाच्या मुलीचं लग्न। आता मला असं वाटतं भंगार विकणाऱ्या माणसाच्या मुलाचं लग्न सुद्धा एवढा गाजा वाजा होतो, डांगडिंग होय, फटकडे भानगडी। मग राजाच्या मुलीच्या लग्नाची वरात कशी चालली असेल विचार करायला लावून गोड। किती डीजे असतील, किती फटकडे असतील, किती तोताऱ्या वाजत असेल, आणि ती वरात म्हणजे मिरवत चाललेली होती। तेवढे सतीश भाऊ त्या लग्नाला आले आणि माझ्यासारख्याला विचारलं, म्हणले अण्णा, म्हणले वरात कोणत्या रस्त्याने गेली, मला काही सांगा ना जरा। नाही काय, मला काही समजलंच नाही बा। तर दृष्टांत असा आहे, त्या लग्नाला एक माणूस हजेरी लावण्यासाठी आलेला असतो, आणि एक लोहार, गोरख भाऊनी सांगितलं होतं या गाजाला असं टोक काढा ना महाराज, म्हणले इतकं बारीक टोक काढा का मी जर एखाद्या फेकून मारलं त्याच्या छातीत घुसला पाहिजे, प्राणी मारतो म्हणले मी। तर आता जबाबदारी दिली, 10 नाही 20 रुपये घ्या, आणि तो असा तापायचा, असा करायचा, टोक काढत होता, असं टोक काढत होता। तेवढ्यात ती वरात निघून गेलेली त्याला कळली नाही बरं का महाराज। सांगा कुठून गेली? समोरून तो माणूस आला, कोणत्या रस्त्याने गेली? हा एक माणूस आहे, ओ लोहार बुवा म्हटले। म्हणले बोला ना भाऊ। म्हणले राजाच्या मुलीची वरात कोणत्या गल्लीने गेली? नाही मला नाही सांगता यायचं। म्हणले कुठून गेली ती? त्याच्या समोरून गेली, तरी त्याला ऐकायला आली नाही।
त्याचं कारण होतं तो त्या टोक बनवण्यात एवढा एकाग्र झाला होता, मन इतकं स्थिर केलं होतं, तर बघा, तर त्याला ते कळलं सुद्धा नाही. अहो माऊली, पुढे या असं नका करू, अरे असं नका करू, अरे बापरे, तुम्ही दोघांनी हजेरी लावणं म्हणजे आमचं परम भाग्य आहे राजा. वाज इकडेच वरच आहे ना. अहो या, ओ शंकरराव या इकडे, अहो दोघा इकडे वर या, बसा इथं माझ्या शेजारी बसा, म्हणजे माझ्यावर तुमचं लक्ष राहील. इकडे या, नाही या. हो, मानावं लागेल तुम्हाला, तुम्ही दोन्ही म्हणजे सगळ्यांना खुश केलं. बघा बरं का महाराज, ऐका पोस्टमन भाऊ, तुमचा मी आभारी आहे. त्यांना खुश केलं, त्यांना खुश करून पुन्हा आमच्याकडे आले म्हणजे आमचं परम भाग्य. वा, हे कार्यकर्ते, याला कार्यकर्ते म्हणतात. बघा बरं का, आता कार्यकर्ते म्हणजे काय, ती बाजू सांभाळली, ती सांभाळण्याची गरज आहे. आणि उंच बाजू पुन्हा सांभाळण्यासाठी आपल्याकडे पण आले. धन्यवाद तुम्हा दोघांना, सगळ्यांतर्फे बरं मी तुझं अभिनंदन करतो. ऐका महाराज, मग ती वरात तिथून निघून गेली. एका राजाच्या मुलीची वरात, किती वाद्य वाजत असेल, किती फटकडे, किती आटम बॉम्ब फुटत असतील, आणि ती समोरून गेली. तर त्या लोहाराला कळलं नाही का, तो इतका एकाग्र झाला होता ते टोक बनवण्यात, इतका एकाग्र, तर एवढा गाजावाजा समोरून गेला तरी सुद्धा त्याच्या कानाने ऐकलं नाही. त्याचं कारण होतं, त्याचं मन, चित्त म्हणजे मन इतकं एकाग्र झालं होतं की त्याला तो आवाज सुद्धा ऐकला नाही. महाराज, मग आपण इतकं एकाग्र व्हायचं. आपल्या समोर नाही तो डिजा, आपल्यापासून किती फूट लांबे, समोरून गेलेले असे अनेक हजारो डीजे, त्याचा आवाज किती असन, त्या लोहारांना केवळ ऐकला नाही. त्याचं कारण होतं त्या टोक काढण्यामध्ये एवढा मग्न झाला होता. मग आता ते तर आपल्यापासून लांब आहे, हे उद्धाराचं ज्ञान आहे. हे तो गजल नुसतं टोक नाही, आपला उद्धार होणार हे ज्ञान आहे. ज्या युद्धभूमीमध्ये शंख फुकत होते, तुताऱ्या वाजत होते, नगाऱ्या वाजत होते, युद्ध सुरू होणार होता, जोश त्या लोकांमध्ये तयार व्हा म्हणून ते वाद्य वाजत होतं, त्या स्थितीमध्ये अर्जुनाला सुद्धा भगवंताने हेच ज्ञान सांगितलं. महाराज कसं ऐकलं असन. म्हणून मला सांगायचं तात्पर्य, त्यांचं ते काम करता, आपण आपलं काम करा. मस्त तुम्ही आपला अर्धा तास आपल्याला समजून घ्यायचं. यो अर्धा तास तुमचं अख्खं जीवन बदलून टाकतो महाराज. अर्धा तास मायबापांनो, तुम्हाला खरं सांगतो रे, आपल्याला असं वाटतं मी माणूस आहे. नाही राजाओ, नाही. माणूस कधी होईल तुम्ही? मनुष्य देहाचे ज्ञाने सतचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालो कोणी दिला. माझ्या भगवंताने हा नरदेहाला आल्याच्या नंतर एक आशीर्वाद दिलेला आहे की राजा, सतचित आनंद ही पदवी घे. सतचित आनंद पदवी नसून सतचित आनंद हे स्वरूप आहे, त्या भगवंताचं स्वरूप आहे. त्या भगवंताला ओळख आणि त्या भगवंताशी एक रूप हो, एवढा मोठा अधिकार तुम्ही आम्हाला दिला, फक्त आणि फक्त या देहाला आलेल्या जीवांना. आणि तो तुम्हाला मिळाला. डुकरं, कुत्रं, मांजरं, गाढो, बैलाला दिलेलं नाही. जर दिला असताना सगळे जनावर आपण इथं जमा केले असते आणि त्यांना मी सांगत सुटला असतो. नाही राजा हो, चान्स गेला निघून. ज्या टायमाला मनुष्यदेह मिळाला त्या टायमाला आम्ही काय केलं, याला शिंगमार, त्याला शिंगमार. हो, तुम्हाला सांगत, त्याचा राग, त्याचा द्वेष, येऊ असा तो तसा, हे शिंग मारलंय ना त्यावेळेला. भगवंताची भजन नाही केलं ना माझ्यासारख्याने, तर बैल होऊन नांगर ओढतोय महाराज. आता तिकडेही शिंगच मारतोय अजून. भक्ती म्हणजे काय हो? कर्मणूक ही काही कर्मणूक नाही. अरे आपल्याला दुःख वेगळं व्हायचं नाही बापांनो. एवढी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या येडेच ऐकूच नका तुम्ही. आपल्याला माणूस व्हायचं, आणि माणूस तेव्हाच होतो का आपल्यामधलं मल, विक्षेप आणि आवरण दोष निघून जातात. मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे नको त्याची कल्पना करणे, आहे त्याला खरं असून ते बाजूला ठेवणं आणि खोटं डोक्यावर घेऊन उड्या मारणं. आणि आवरण म्हणजे मी कोण हे मला माहीतच नाही. तुम्ही म्हणाल का, आम्हाला आम्ही माहिती आहे ना, हा मी आहे, अजिबात नाही. हो महाराज, नाथबाबा एका ठिकाणी असं गोड सांगतात, नरदेह परम पावन. सगळ्या देहामध्ये हे बाकीचे सगळे कुत्र, डुकर, मांजर, गाढो, पशु, पक्षी, अनेक देह आहे, वाघ, सिंह, हत्ती, पण त्या देहामध्ये परम पावन आणि हा सगळ्या देहामध्ये सर्वश्रेष्ठ देह आहे. बघा बरं का,
नाथबाबा म्हणतात, माझं ऐकूच नका, मी तुमच्यातला एक सेवक आहे आणि सेवकाने फक्त सेवेचं काम करायचं. नरदेह परम पावन, नरदेह सगळ्या देहामध्ये श्रेष्ठ तो मिळाला. पण ऐका, नरदेह परम पावन, पावन न साधे ब्रह्मज्ञान. कशासाठी मिळाला? ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. ब्रह्मज्ञान म्हणजे तो देवच मी आहे हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मिळालेलं आहे. तेवढंच सोडून जर बाकीचे आम्ही कुठे नाही केले तर नाथबाबा म्हणले, ओ न पावणी ब्रह्मज्ञान तो म्हणजे मा सारखाच, ज्याच्यासाठी आलं त्याच्यासाठी वापर ज्यांना केला नाही तो. हो बघा, ऐका तुम्ही बारकाईने, संतांचं भागमय आपल्याला कळत नाही. हो, नरदेह परम पावन पाऊन साधे ब्रह्मज्ञान तो लांडा गर्धब जान पुच्छे विन दो पाय. काय बोलले? गर्धब म्हणजे गाढव, दोन पायाचं बिगर शब्दच. आणि मला माणूस म्हणतो, मला अधिकार नाही माणूस म्हणण्याचा, मला अजिबात नाही. मी माणूस कधी म्हणावं का माझ्यातला मनुष्यत्व मी जागी केला पाहिजे. हो, आणि तो मनुष्यत्व जागी झाल्याचे लक्षण उमटतात महाराज. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं. हो, सर्व ठिकाणी माझी माय बसली, माझा भाऊ बसला, माझा देव बसला, हा सगळा तो नटला. हे ज्याच्या मुखातून निघत असेल, ज्याच्या नजरेत ते दिसत असेल, त्याला माणूस म्हणायचं. बोला, काय म्हणणं आहे आता? ही लक्षणं म्हटली पाहिजे. मी किती काही शहाण आहे, मी खूप पंडित आहे, मी खूप शास्त्री आहे, मी म्हणतो. पण एक लक्षण जर माझ्यात नसेल तर तुम्ही हा म्हणणार, पण तुम्हाला नंतर तुम्ही म्हणलं काय गाढवाच्या नादी लागले, काय बोलणार? बरोबर आहे का नाही? मग ऐका ना, 84 ओवे ना महाराजा मंगलचरणाच्या तुम्ही ओवी घेतलेली, मंगलचरणाची ओवी तुम्ही बघा. इतका गोड विषय मायबापांनो, इतका गोड विषय का त्याला म्हणजे आता आपल्याकडं म्हणजे शब्दच नाही. बा तुम्हाला खरं सांगतो, शब्द नाही, अजिबात शब्द नाही. इतका गोड विषय. आता थोडंसं आपण याच्यावर येऊ. तुम्ही म्हणाल काय येतं, आम्ही कायमच ऐकतो आणि कशाला सांगतात. तर मग आता थोडंसं त्या याने तुम्हाला सांगतो मी, ऐका तुम्ही. 22 बघा बरं का. आता ज्या टायमाला माऊली महाविष्णूचा अवतार आहे, माऊली, पण माऊलींना गुरु करावं लागले. ही परंपरा आहे, परंपरेने जावं लागन. म्हणून बाबा मला नेहमी म्हणायच्या, खांद्याच्या मांडवा खालून जा म्हणले, तुला रीत भात कळेल. मुलीचं लग्न कसं करायचं ही रीत तुला कधी कळेल, त्या मांडवा खालून जा. कधी बोहलं कुठे मांडायचं, घेतलेलं ते सामान कपाट कुठे मांडायचं, नवरी कुठे उभी करायची, पाहुणे जेव कुठे घालायचं, हे तुला त्या मंडपा खालून गेल्याच्या नंतर रीत भात कळन. मग एक मुलीचं लग्न करण्यासाठी जर त्या मंडपातून जावं लागतं, तेव्हा कुठं काय करायची रीत भात कळती. तर मायबापांना मला जर देवाकडे जायचं असेल तर धर्म मंडपातून तुम्हाला जावं लागेल. हे त्याचं उत्तर आहे मायबापांना. हो, अजिबात नाही, अजिबात जमणार नाही. मनाने बिलकुल जमणार नाही. मनाचीच माळ आणि मनाचंच फलन अजिबात नाही. परंपरेने आलेली जी साधना आहे त्या साधनेनेच आपल्याला आणि भगवंताची प्राप्ती होते, हे त्याचं उत्तर आहे. मग ऐका, माझ्या माऊलींना आणि निवृत्तीनाथ हे गुरु केले. निवृत्तीनाथांना सुद्धा गुरु करावे लागले. निवृत्तीनाथांना हो बघा तुम्ही परंपरा बघा. मग ते म्हणा तुम्ही आदिनाथ गुरु, आणि ती परंपरा माऊलींपर्यंत आली. बघा, माऊलीपर्यंत आली. आणि मग माऊलींपर्यंत आल्याच्या नंतर मग माऊलीच्या मुखातून निघून गेलं. त्यांनी सांगितलं बघा बरं का, आता आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तका कारे, हे तिन्ही एक वटले, ते शब्द ब्रह्म खवळले, ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदि बीज. बघा, आदि बीज, आदि म्हणजे पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र तारा सूर्य नाही. त्या टायमाला जे अंड आकारामध्ये निर्गुण निराकार पडलेलं होतं ते परब्रह्म, ते बीज. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ
पहिलाच आहे तो देव, घडवला नाही, बसवला नाही, फक्त आणि फक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी तेवढं वैभव सोडलं आणि विठेवर तिथे येऊन उभा राहिला. कोणासाठी? पुंडलिकाची भक्ती बघून. पुंडलिकाने कोणती भक्ती? फक्त आई वडिलाची भक्ती म्हणजे सेवा केली. नाहीच काही जमलं, आई वडिलांची सेवा करा ना, देव तिथं हजर होतो महाराज. हो, या सर्वांमध्ये देव बघा, प्रेमानं त्यांना जे हरी करा, देव तिथं हजर होतो. देव इथं हजर आहे महाराज. देव इथं हजर आहे. जिथं नामचिंतन चाललेलं आहे, जिथं सत्संग आहे ना, देव इथं हजर आहे. लक्षात घ्या काही गोष्ट. आता ह्या ओवीचा अर्थ असा झाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूच्या कृपेनं, बघा बरं का, माझ्या सद्गुरू कृपे न मिले, माझ्या सद्गुरूला मी नमस्कार केला आणि त्यांची कृपा झाली, तेव्हा जे आधी बीज म्हणजे तो परमात्मा आणि मला कळला. बघा ना, बघा ना तुम्ही, अहो तो बाहेर जो आहे ना तो तुमच्यात आहे. मग आकार चरण युगल, ह्यो जो आकार आहे ना, आकार चरण युगल म्हणजे इथून पाय. बघा बरं का, ऐका तुम्ही आता. त्याच्यानंतर सांगितलं उकार, उदर, उदर म्हणजे पोट, विशाल म्हणजे मोठं. त्याच्यानंतर मकार, मकार म्हणजे तुम्हाला ते तिन्ही पण सांगतो देव. मंडल, मकार, महामंडल म्हणजे डोकं, बघा बरं का, आणि मस्तकाकारे, हे तिन्ही इथून हे इथून इथपर्यंत दोन, इथून इथपर्यंत हे तिन्ही एकवटले म्हणजे एकत्रित झाले. बघा बरं का महाराज, ऐका. आणि तोपर्यंत याला किंमत नव्हती, याला बिलकुल किंमत नव्हती. पण तिथं काय झालं, शब्दानं आम्ही ज्याला ब्रह्म म्हणतो, शब्दाने आम्ही ज्याला ब्रह्म म्हणतो ते आदिबीज आहे, त्याला देव म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात, त्याला साक्षी म्हणतात, त्याला कुठलस्थ म्हणतात, त्याला जीव म्हणतात, त्याला शिव म्हणतात. या सगळ्यांचं तेच नाव. त्याला देव म्हणतात, त्याला परब्रह्म म्हणतात, त्याला बीज म्हणतात. हो, बीज आहे म्हणून झाड फुललंय, फांद्या, पानं, फुलं. बीज नसेल तर, मग बीज नसतं तर तुम्ही आम्ही असतो का? मग आम्ही कोणाची रूप आहे, त्या बीजाची का त्या फांद्यांची का ते दिसतं ते? हे तर कळाना ना. अरे ते बीजाची जर तुम्हाला ओळख झाली ना, तो जर मी आहे तर माझ्यासमोर माझा भाऊ नाही, माझा बाप आहे असं मी म्हणणार, माझी माय आहे असं म्हणणार. बीज कळलं तर, आणि नाही कळलं तर एकमेकाला बघितल्याच्या नंतर तोंड वाकडे होणार. काय कारण आहे? कुठलं ज्ञान झालं? का प्रेम तयार होत नाही? सांगा ना तुम्ही महाराज. कुठली भक्ती करतो आपण? अरे जाऊ द्या, ज्यांना ह्या तत्वाची ओळख नसेल त्यांना सोडा. पण माझ्यासारखेच सांगतो तुम्हाला, जर माझी स्थिती ती तयार होत नसेल, काय उपयोग? कुठलं ज्ञान आहे मला? काय होत नसेल? व्हायलाच पाहिजे महाराज, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे राजा, व्हायलाच पाहिजे रे. एका शिवेमध्ये एवढी ताकद आहे ना. मी एवढा बोलतो, शिवी देऊन बघा, मला राग आल्याशिवाय राहणार नाही. दुसरा माणूस तर कान फाडत देईन. शिवीमध्ये एवढी ताकद आहे. मिरची खाल्ल्यानंतर हुसहुस होते, बरोबर आहे का नाही? भगवंताच्या नामात काही ताकद असेल का नाही? एका शिवीने बदल झाला? भगवंताच्या नामात काही पावर असेल का नाही? तुमच्यात बदल हो का नाही? व्हायला पाहिजे मायबापांनो, व्हायलाच पाहिजे राजा हो. अरे नाम आहे रे आपल्याकडं, बीज आहे बरं का. ऐका तुम्ही जरा, ऐका, खूप गोड विषय रे. ही काही कर्मणूक नाही राजा हो. तुम्हाला कामं नाही का? मला काम नाही का राजा हो? मी पण पोरग सांभाळतो रे तिकडे, मला पण काम आहे. पण तुमच्यासारखे मायबाप आहे ना, माझ्या पुढे बसतात. माझे दोन शब्द जर ऐकून, हा निरोप जर ऐकून सुधारणा होत असेल तर मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्या पायापाशी समर्पित करायला तयार आहे महाराज. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो राजा, एनी टाईम मला सांगा का अण्णा तुम्ही आज यायलाच पाहिजे. मी पुण्याहून इथे येऊन तुमची सेवा करून निघून जाईन सकाळी 12. मला पुन्हा गाडी असते महाराज. पण उद्देश तुमचा तो पाहिजे का अण्णा या, काहीतरी दोन शब्द तुम्ही माऊलींचे सांगतात ना, ते जसे तसं सांगा. आमची बदलून जायची तयारी म्हणले. आम्ही खूप सापसलं पण सगळीकडे दुःख आहे म्हटले, आणि दुःख नकोय ना माय बापा. अरे काय किती गोड लोक आहेत तुम्ही. अरे भाऊ बहिणी बसलेच ना राजा हो. हे नाते मायबापाचे आपल्याला जपायचे राजा हो. हां,
खूप बोलण्याच्या पलीकडे विषय मायबापा ऐका ना मग तुम्ही. मग आकार चरण युगल म्हणजे ब्रह्मदेव, उकार उदार विशाल म्हणजे हा विष्णू, आणि मकर महामंडल मस्तकारी हा शंकर. कुठे देव? इथंच आहे, इथून खाली इथं, इथून इथं आणि इथून इथं. म्हणजे काही संबंध आहे? ब्रह्मदेवाने काय केलं? ही सृष्टी निर्माण केली. मग आम्ही ब्रह्मदेव नाही का? आम्ही 2 जणांना काहीतरी जन्माला घातलं. ब्रह्मदेव रख महाराज. विष्णू पालन करतो, मग हे पोट इथून सगळ्यांचं पालन पोषण करतो, हा विष्णू इथंच आहे. शंकर तमोगुणी, त्याचं जर डोकं फिरलं ना, शंकरचं काळ होऊन घेऊन जातो. आणि आमचं डोकं फिरलं तर आम्ही एखाद्याच्या डोक्यात दगड घालून मारून टाकतो. इथंच हे सगळं महाराज. पण हे कधी काम करतं? शब्दाने ज्याला आम्ही ब्रह्म म्हटलो, ते ब्रह्म निर्गुण निराकार असणारं श्वासाच्या माध्यमातून आईच्या गर्भात असताना इथं टाळू म्हणजे होल होते, याच्यातून प्रवेश केला आणि हे मग हलायला लागलं. बघा बरं का. आणि ते बीज, तो देव, ज्ञानेश्वर महाराज म्हणले माझ्यातच आहे आणि तो मला कळला सद्गुरु कृपे, ते आदिबीज. म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. ही मोठी, तसा कळत नसतो देव. देव आपला चाललाय, पण देव कुठे आहे, देवाचा आपला काही संबंध आहे का, हे कळण्यासाठी परंपरा आहे. आणि ती संतांची परंपरा आहे. आमचे मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज आपल्यासारखेच होते. काय अवस्था होती त्यांची. गाव इथं जवळ आहे, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण माय बापांनो, ओ डायरेक्ट शंकर भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं आणि ह्याच तत्वाची ओळख करून दिली. आणि हेच तत्व त्यांच्याकडे होतं. माय बापांनो, तुमच्या पाया पडतो. शिव हो. आणि मग त्यांनी काय केलं? डायरेक्ट तुम्हाला दिलं नाही, सांगितलं मायबापांनो ओम नमः शिवाय हा जप करा म्हणले. पण तो जप करताना जर तुम्ही लक्ष दिलं ना, ओम नमः शिवाय असं म्हणता म्हणता तो शंकर भगवंत परमात्मा निर्गुण निराकार असणारा सगुण साकार तुमच्या समोर येतो, पण त्याची ओळख होत नाही. तुम्ही कोण आहे मग? आता तुम्ही कोण आहे? आकार चरण युगल उकार उदार विशल मकर महामंडल कार्य मस्तक कार्य, हे तिन्ही एक बटले, ते शब्द ब्रह्म खवळले, ते म्या नमेले गुरु कृपे आदि बीज. कोण आहे मग तुम्ही? आता त्या नामाचं, त्या शिवाचं आम्ही जर भजन केलं तर देव तुमच्या समोर उभा राहत नाही का? ह्यो देव आहे आणि याचं दर्शन घेणं म्हणजे माझ्या शिवाचं दर्शन हे. नाही बापांनो. आणि ज्ञानेश्वर महाराजांना ही त्यांच्या गुरुच्या मार्फत ही किल्ली मिळाली. त्यांना आनंद झाला, डोळे झाकले. ते म्हणले मजर दही सद्गुरु जाने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुर्विवेकावरी. मी आता विशेष महत्व देतो, विवेकाला महत्व देतो. विवेकच माहित नाही आम्हाला. बघा तुम्ही, खूप अरे गोड कंपनी यार, राजावर भाग्यवान आहे. समजून घ्या, समजून द्या. आणि आपलं मनुष्य द्याला आल्याचं इति कर्तव्यता म्हणजे भक्ती करून भगवंताशी एकरूप होणे, याला भक्ती म्हणतात. विभक्त राहायचं नाही. देव आणि मी एकच, हे डबल आहे. हे फक्त साधन आहे. कारण ह्या साधनेशिवाय ते साध्य आपल्याला प्राप्त करता येत नाही. जसं नगरला मला जर जायचं असेल तर बस हे साधन आहे, पण माल जर मुख्य काय आहे, पुणे हे साध्य आहे. तिथं मी गेलो का बस मी डोक्यात ठेवत नाही. मी त्या भगवंताशी एकरूप झालो की हे माझं मी आणि माझं हे डोक्यात ठेवत नाही, याला विसरून जातो आणि तुमच्यात उड्या मारतो. कळतंय ना माझी भाषा? मायबापांना तुमच्या पाया पडतो राजांनो, समजून घ्या रे. पुणे चान्स नाही. या देहामध्ये हे जर केलं नाही ना, देह मिळेल. जशी वासना होती ना, त्या वासनेने तो देह मिळतो. मग डुकराचा मिळेल, कुत्र्याचा मिळेल, मांजराचा मिळेल, मला माहीत नाही. पण तिथे मात्र पुन्हा भगवंताला ओळखण्याची बुद्धी नाही, बिलकुल चान्स नाही. 184 फेरे फिरावं लागतील महाराज. मग इथं माऊलींना बघा, याच्यातच असणारं ते बीज, या विश्वात असणारं ते बीज,
हे झाड, अरे झाड नव्हे ते बीज आहे. काय बोलतात म्हणजे, अरे बीज होतं म्हणून त्याच्यामध्ये हे झाड दिसतं रे, ते बीज होतं म्हणून हे विश्व आहे, तुम्ही आम्ही आहे. कळतंय ना? मग कोण आहे आम्ही, कोणाची लेकरं आहे, कोणाचा आधार आहे? अरे त्या भगवानचा आधार आहे. नव्हे नव्हे तेच तुम्ही, फक्त आकाराला आलंय, ते दिसतंय. आता शरीर गेलं ना, ते जशं तसं राहतं. झाड वाळून गेलं तरी ते पुन्हा फळामध्ये बीजाच्या रूपाने येतं महाराज. झाड कुठे गेलं नाही आलं, ते बीजातच आहे. हो महाराज, फक्त आणि पाण्याचा आणि मातीचा संबंध त्याला लागला ना, पुन्हा ते झाडाच्या रूपात नटतं. तद्वत्ते आहे नियमप्रमाणे हा माझा भगवंत असा नटतोय, विश्व नटलेला आहे. मग तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? देव नाही का? आम्ही फांद्या म्हणतो, बीज नाही म्हणत. वाकडी म्हणतो, सरळ म्हणतो. त्या फांद्या सोडून द्या. या फांद्या, एक फांदी वाकडी, एक फांदी सरळ, एक फांदी त्या फांदीला घासती. अरे फांद्यांनो, तुम्हाला मी विनंती करतो रे राजा हो. ती सरळ फांदी म्हणती, वाकडे फांदी माझ्या शेजारी राहायचं नाही. ती वाकडी फांदी म्हणती, ए सरळ फांदी, तुला ज्याचा आधार आहे तो आधार मला. हे सगळं आपला बीजाचा आधार आहे आपल्याला. मग आम्हाला कोणाचा आधार आहे? देवाचा नाही का? मग आम्ही येड्यावानी करावं का? नाही बोचकड्या करावं का? लाथळी करावं का? काय मायबापा, तुमच्या पाया पडतो मायबापा हो. आणि मग माऊलीला हे कळलं, ते आदिबीज कळलं. अरे त्याला आम्ही ते आदिबीज जे गुरु म्हणतो ना, ते माझ्या भगवंताच्या, माझ्या साधूच्या कृपेने, माझ्या गुरुच्या कृपेने कळलं का मजरदही सद्गुरू. आणि त्याचा परिणाम असा झाला, जेने तारिलो हा संसार पुरू. मला ते कळलं, तो देव जो होता ना, तोच हा नटलेला, आणि मी पण तोच आहे हे, आणि मी वेगळे नाही. आता माझं कल्याण झालं. कल्याण होणं म्हणजे तारिलो संसार पुरू. जन्म आणि मृत्यूचा हा एक पूर आहे, पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू. त्याच्यामधून मी बाजूला झालो. याचा अर्थ माझं जे मूळ स्वरूप आहे, जे बीज आहे, त्या बीजामध्ये मी गेलो. झाड दिसत नाही, झाड कुठंच गेलं नाही, त्या बीजामध्ये गेलं. त्या बीजातच ते झाड दिसत होतं. तसं हे झाडाच्या फांद्या, पानं, फुलं आम्ही. पण बीजाला विसरलो ना. मग बीजाला विसरलो. बीज समजून घ्यायचा सण, देव समजून घ्यायचा सण, तर संताचीच संगत करावं लागेल. गुरु परंपरा आहे महाराज. विष्णूचा जरी अवतार होता तरी त्यांना गुरुच करावे लागले. तेव्हा देव कळला, आणि कळल्याच्या नंतर ते प्रेम तयार झालं की मज हृदय सद्गुरू, ज्याने तारिलो हा संसार पुरू. माझ्या हृदयात असणारा तो परमात्मा, ते बीज, ते माझे गुरु आहे. आणि गुरुच देव आहे, तो माझ्यात आहे, तोच मी आहे. आता जन्म मृत्यूचा फेरा माझा चुकला म्हणले, म्हणून बरं का. म्हणून आता विशेष आदरू विवेकावरी. म्हणून मी आता काय करतो, विवेक जागी ठेवतो. मायबापांना फक्त विवेक जागी करा. बघा बरं का, मी आता गाडी चालवतो, तुम्ही तिकडून आले, तुम्ही कट मारला तर मी लगेच जागेवर यायचं. विवेक जागी कर, जाऊ द्या. गोरख भाऊ वेगळा नाही, मी वेगळा नाही. ते देवच आहे, मी देवच आहे, माझा ज्येष्ठ गुरुबंधू. विवेक जागी केला ना, भांडणच होणार नाही, भांडण होणार नाही. विवेक जागी करणं म्हणजे या विश्वामध्ये सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याचा फैसला म्हणजे होणं, म्हणजे सार आसाराचा निवाडा म्हणजे विवेक जागी करा. मग विवेक जागी करा, सत्य काय आहे जगामध्ये. माझा परमात्मा एक सत्य आहे, असत्य काय आहे, जे येतं आणि जातं ते असत्य आहे. मग विचार करा, भांडणच होणार नाही महाराज. हे जर कळलं ना, बिलकुल भांडण होणार नाही, बिलकुल नाही. किती चुका होत्या एकमेकाच्या, गळ्याला गळा तुम्ही घालणार आणि रडणार महाराज. पण विवेक जागी ठेवत नाही. प्रसंगाला विवेकावर यायचं, डायरेक्ट विवेक जागी करा. अरे हे दिसतात, हे शरीर, अरे शरीर सत्य नाही. आणि हे शरीराच्या संबंधाने मला शिव्या देतात ना. अरे सत्य नाही शरीर, आणि हे सत्य नाही, हे याला बघून शिव्या देतंय. हे सत्य नाही शरीर, मला शिव्या ते देत नाही, कारण मी दिसतच नाही. याच्यामध्ये असणार आत्मतत्व ते येतही नाही, जातही नाही, ते शिव्याच्या पलीकडं आहे. पण याला ज्ञान नाही. हे शरीराला हे मला म्हणते शिवाय देतं. मी विवेक जागी केला ना, मला राग येत नाही. सत्य वस्तू काय आहे? आत्मा आहे ना, तो देव तुमच्यात आहे ना, बरोबर आहे का? त्याला आता तलवार मारल्यावर मरण का ते नाही ना. आणि शिव्या त्याच्यावर काही परिणाम करतील का? पण मी आज्ञेने असल्यामुळं मी बाबासाहेब राऊतसाहेब म्हणतो, आणि म्हणून मी म्हणतो मला तू शिव्या देतो का? बघा मग बाबा,
तुझ्या हृदयात जर सद्गुरू आहे, हे ज्ञान जर तुला झालं आहे, देव आणि मी एकच आहे, माझ्यामध्ये असणारा आत्मा देव आहे, तुझ्यामध्ये पण असणारा देव आत्मा आहे, हे आम्ही फक्त आमचा विवेक जागी करायचा. जाऊ दे, त्याला ज्ञान नाही, सोडून द्या, क्षमा करा त्याला. हो महाराज, ही वृत्ती तयार होणं म्हणजे भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय? उपवास धरणे. जो काहीच करत नाही, कधी काही खातो म्हणून त्याला सांगायचे, बाबा ए उपवास आहे बाबा, ए एकादशी आहे बाबा. ही कोणासाठी आहे? जे सैराट जीवन जगतात त्यासाठी सांगायचं, आज उपाशी काही घरात आणू नको, एकादशी धर. हा म्हणले मग जमत नाही मला, म्हणले फराळाचं खा. तुम्हाला खरं सांगू का, एकादशी आणि उपवासाचं वर्म काय आहे? एकादशी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय 5 विषयामागे धावतात. शब्द, रूप, रस आणि गंध हे 5 ज्ञानेंद्रिय त्या 5 विषयामागे धावतात. 5 कर्मेंद्रिय त्यांचं कर्म करतात आणि त्यांच्यात आम्ही अडकलो, नक्कीच नरकात जातो. म्हणून त्यांचा मालक मन आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय त्यांचा मालक मन हे आपल्या ताब्यात घेणे, या नाव एकादशी. बघा बरं काय काय एकादशी, नाही तर या अशी एकादशी धरली म्हणजे तिचं काय खरं, याचं काय खरं, तू काय खरं आहे? मग काय खरं आहे? एकादशी तुझे इंद्रिय आहे का ताब्यात? डोळे नको ते पाहतात, कान नको ते करतात, हां मन नको तिकडे जातं आणि त्याच्या मागं पडून मग करा डोके फोडाफोडी. अरे एकादश, ए बाबा हो, यांना ताब्यात घ्या. यांनी तुम्हाला ताब्यात घेतलंय चोरांनी. चोराला ताब्यात घ्या, त्याच्यासाठी फौजदार व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? चोराला ताब्यात घ्यायला? अरे बाबा, ह्या इंद्रियांना ताब्यात घेण्यासाठी भक्त व्हावं लागतं महाराज. आणि भक्त होण्यासाठी माझ्या भगवंताची पाठीवर थाप पाहिजे. फौजदार होणं म्हणजे काय? कपडे बदलून फौजदार होत असतो का? महाराष्ट्र शासनाचा बिल्ला लागतो त्याला. बरोबर आहे की नाही भाऊ? मग रायरंद का म्हणून पकडीनं चोरांना? नाही सांगा ना तुम्ही. अरे इंद्रिय ताब्यात येण्यासाठी माझ्या भगवंताचा भक्त व्हावा लागतो आणि त्याचा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर गुरुच्या मार्फत हे इंद्रिय ताब्यात येतात. जिंकले ना, झाली ना एखादं. उपवास काय नाही म्हणले, आज ना उपास आहे आणि रताळं भाजायला ठेवले आणि साबुदाणा खिचडी आणि फलन आणि काहीच नाही आणि काहीच नाही. 3 टाइम रेटून खायचं म्हणे उपवास. उपवास सांगू का? उप म्हणजे अतिशय जवळ. उप म्हणजे अतिशय जवळ. कोण आहे आपल्या? म्हणले माझे मालक. नाही ना, ते बी कामाला गेले. उप म्हणजे अतिशय जवळ, रात्रंदिवस तुमच्या जवळ असणारा आत्मा हा देव आहे. बॉडीत आहे ना, तुमच्यातच आहे ना, रात्रंदिवस तुमच्या जवळ आहे ना. मग उप म्हणजे अतिशय जवळ असणारा जो आत्मा हा देव, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम तयार होऊन डोळ्यातून पाणी येणं. समजलं तर बरं होईल. याला उपवास म्हणतात. मग हे बाकीचे काहीच करत नाही म्हणून त्यांना सांगते, अरे उपवास आहे ना, नको ना खाऊ, ते शेंगदाणी खाय ना, फरळच केले बाबा, पण धर ना उपवास. हो महाराज, ते नादी लावायचं काम आहे. जसं शाळेत मुलाला घातलं म्हणजे खेळणं म्हणजे ती म्हणजे शिक्षण नाही आहे, पण ते बसत नाही म्हणून त्याला खेळणी द्यायची. हळूच मग त्याला चॉकलेट द्यायचं, मग ते बसायला शिकायचं, मग पाटी द्यायची. म्हणले असं गिरव. आता गिरवणं म्हणजे काय? शिक्षण आहे का? असं करता करता आणि ते मार्गस्थ होतं आणि बाकीचं सगळं विसरतं. एक दिवस ते डिग्री घेतं, खाड 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 नोटा मुजीत गाडीत फिरतं. बरोबर आहे ना? मग तुम्हाला जर त्या भगवंतापर्यंत जायचं असेल, लोकांनी माणूस म्हणून तुमचं दर्शन घ्यावं असं वाटत असेल ना, मग अशा पद्धतीनं पुढे या राजा तुमच्या पाया पडतो मायबाप. खूप सोपं आहे रे. नारायणगिरीजी महाराजांनी हाडाचे काळे केले राजा हो. उभं राहता येत नव्हतं, पण आम्ही इतके बिलिंदर बाबाला रश्शी बांधून उभं करून बी त्यांच्याकडनं वधून घेतलं. मग आम्ही किती सुधारलो, ही ज्याचे त्याने ज्याचे त्याला टेप लावा. बरोबर एक नाही भाऊ? काय घेतलं आम्ही त्यांच्याकडनं? काय घेतलं? अरे काहीच घेतलं नाही ना. हा, साधूच कळले नाही तुम्हाला? साधू म्हणजे माझा भगवंत होता ना तो, ज्यांना मौनगिरी जनार्दन स्वामी कळले असतील ना. अरे देवाची भेट झाली राजा हो. देवाचा हात तुमच्या डोक्यावर पडला ना राजा हो. आणि त्यांचा जर पडला नसता तर मी तुमच्या समोर बसलोच नसतो. मायबापांना माझं सांगतो तुम्हाला, जाऊ द्या. 4थीला असताना पायी गेलेलो मी बिलवणी वरून डोंगरावरती.
चौथीला, किती लहान असन त्याच टायमाला दर्शन घेताना बाबांनी सांगितलं, अरे लेकरू इतकं छोटं तुमच्याबरोबर आलं की मला जपून न्या रे. बस तिथंच मी जिंकलो. आणि वडिलांच्या बरोबर बैलगाडीत जात होतो, बाबांच्या पुण्यतिथीला नारायणगिरीजी महाराजांची थाप डोक्यावरती, आणि ते अधुरं राहिलेलं पुन्हा त्यांनी रूप घेतलं आणि मला जो प्रसाद राहिला होता तो दिला. त्याच्यामुळं मी तुमच्या पुढं एवढा आळू राहिलो. देवा शपथ मायबापानं माझं अंतकरण मला जागवतं राजाहो, आणि म्हणून माझी तळमळ आहे राजाहो. अरे माणूस म्हणून जर जन्माला आला असतो ना असं काही जगा रे राजाहो. अरे आपण गेल्याच्या नंतर लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे रे. आणि ते डोळ्यात जर पाणी यावं असं वाटत असेल ना, संत ज्या मार्गाने गेले, संतांनी जे केलं ना त्या मार्गाने तुम्ही चला, थोडं थोडं प्रयत्न करा. एक दिवस शेष आल्याशिवाय राहणार नाही महाराज. खूप गोड परमार्थ आहे राजाहो. काय माझी ज्ञानेश्वरी सांगते. आणि मग माऊली म्हटले, म्हणून माझा मी प्रसंग आला का विवेक जागी करतो. नाही 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 नाही, सत्य काय म्हणले देव, हे सगळे सीट हे दिसणार आहे असत्य, जाऊ द्या, काय फरक नाही पडत आपल्याला. हो. आणि मग म्हणले कसं झालं, मग दृष्टांत दिलं, जैसे डोळ्या अंजने भेटे. कसं झालं जीवनामध्ये, जसं पायळू माणूस असो, पायळू त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं तर त्याच्या दृष्टीला असा फाटा फुटतो ना, त्याला जमिनीतलं धन दिसतं. मग तसंच झालं. हो, जैसे डोळ्या अंजने भेटे, मग दृष्टीचं फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. हो, त्याच्या डोळ्यात अंजन घेतलं, पायळू माणसं त्याला जिकडं पाहिलं तिकडं त्याला धन दिसतं जमिनीतलं. तद्वत त्यानेप्रमाणे माझ्या साधूने माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं, ते नाम हे ज्ञान मला दिलं, आणि माझ्या डोळ्याला दृष्टी अशी फुटली फाटा की मला सगळा माझा मायबाप माझ्यासमोर, माझा भगवंत बसलेला दिसतो. याला भक्ती म्हणतात. काय बोललो भाऊ, लक्षात घ्या जरा, तुम्हाला खरं सांगतो. मग आता तर आम्ही त्याच्यातच आहे. आम्हाला समजा आम्ही अनुग्रह घेतला, प्रबोध घेतला, नाम आहे तुमच्याकडं, आणि दृष्टीला जर फाटाच फुटत नसन, पानाड्या म्हणता येईल का तुम्हाला? पानाड्याला हे सगळं झालं त्याला सांगताच नाही आलं, फेल गेले सगळे बोर, पानाड्या नाही म्हणायचं. आणि मग जर आम्हाला नाम मिळालं, आम्ही त्याच्यावर आहे, आमच्या दृष्टीला जर त्या ज्ञानाच्या संबंधाने आमच्या दृष्टीला जर माझा भगवंत, माझ्या ताईमध्ये भगवंत, माझ्या भाऊमध्ये भगवंत जर दिसत नसन, फेल आमचं बी, आमची भक्ती फेल, आमची साधना फेल. या मताचा माणूस मी मला. हो, इथं नियम आहे. पायळू माणूस डोळ्यात अंजन जर भेटलं भरलं ना, त्याच्या डोळ्याला दृष्टीला फाटा फुटतो. तो म्हणतो इथं बोर घ्या, पाणी लागतं. व्यवहार आहे. मग आम्हाला साधू भेटले, नाम साधना हे अंजन घातलं आमच्या डोळ्यामध्ये, आमच्या दृष्टीला फाटा फुटा का नाही, काही दिसा का नाही, दिसायलाच पाहिजे. माझी माय नाही, माझा भगवंत नटला त्या रूपात, माझा भाऊ नाही त्या रूपात माझा भगवंत नटला. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी, ओ जय हरी माऊली, जय हरी. फुटा का नाही? आणि जर फुटत नसला तर म्हणजे काहीतरी गडबड आहे आपलीच. हो, काय गोड आहे. आणि म्हणून मायबापांनी शेवटी त्यांनी असं जर आहे ना, माऊली म्हटले मायबापांना असं आहे, म्हणून जाणं त्यांना गुरु भजीजे. जाणून गुरुचं भजन करा. आता नेणून नाही, तुम करते म्हणून हम करते, आगे शाय पिछे ढकेल दिया, तसं नाही. कितीतरी मेंढरे एका मागं एक चाललेले, पण एकच शिल्लक राहिलं नाही. सरळ ते विहिरीत चालले, त्याच्या मागे सगळे, कारण हे वर बघतच नव्हते. तसा जर आपला परमार्थ असेल ना, हो तसं होईल आपलं. जरा डोळे उघडून इकडे तिकडे बघा का परमार्थ काय आमच्या संतांनी केला, त्या मार्गाने तुम्ही निघा, हे मला सांगायचं. तुमचा मेळ बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाणं त्यांना गुरु भजीजे, मग कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचन सहज शाखा पलव संतोषते. मी माऊलीला विनंती केली, माऊली जाणं त्याने गुरु भजीजे म्हणजे नेमकं सांगा ना जरा. म्हणले राजा तुला सांगू का, जाणून भक्ती करा याचा अर्थ असा आहे. समजा आता भाऊला गावाला जायचं, मी इथं आहे. म्हणले अण्णा 2-4 दिवस 8 दिवस मी तिकडे राहणार आहे, हे झाड आहे ना लई महत्त्वाचं, एक पानसुद्धा सुकू देऊ नका, वाळू देऊ नका. अहो मला माझ्यावर विश्वास नाही का? म्हणले म्हणून तर तुम्हाला सांगितलं ना. भाऊ गेले, झाड वाळू द्यायचं नाही. मग मी बादली भरायची, मग्या घ्यायचा, प्रत्येक फांदीवर जायचा ना, असा शिपडायचा, उन्हा तानात बिगर भाकरीचा. का भाऊ आल्याच्या नंतर झाड हिरवगार, एक पानसुद्धा वाळलं नाही पाहिजे, जबाबदारी माझी. माझ्या भरोश्यावर गेले ते. 8 दिवस मी ते केलं महाराज. तुम्ही आले, झाड वाळून गेलं. तुम्ही आल्याबरोबर अण्णा तुम्ही पाणीच नाही घातलं झाडाला. म्हणले भाऊ आता काय सांगू. म्हणले अरे पाणी घातल्यानंतर झाड कसं वाळण? म्हणले अहो काय कमाल आहे. म्हणले पाणी घातलं कसं? म्हणले एक पानसुद्धा वाळू नये म्हणून मी काय केलं, बादली भरायचो, ती अशी घ्यायचो
आणि सगळ्या शिपडीत बसलो उन्हात आणत. अरे अरे म्हणले काय मूर्ख आहे. म्हणले मी मूर्ख का? अहो म्हणजे तसं नाही म्हणले, तुम्हाला ती रीतच कळली नाही. जाणून भक्ती करायची रीतच कळली नाही म्हणले. जाणून पाणी घालायचं म्हणजे कसं, अहो सहज ना म्हणले. बादली घ्यायची मुळाला वतायची म्हणले. म्हणले काय झालं असतं, मुळाला पाणी वतलं का ते मुळं ते पाणी काय करतात, सगळ्यापर्यंत पोच करतात म्हणले. हिरोगार झाड राहिलं असताना. चुकली ना रीत. मग आम्ही भक्ती करत नाही का? करत नाही का? मग सगळ्यामध्ये देव दिसत नाही, मग का दिसत नाही? अरे बाबा जाणतेनं गुरु भजाये बाबा हो. जाणतेने गुरु म्हणजे संतांच्या मार्गाने चला. ते तुम्हाला जे साधन देतात त्या साधनाचा वापर कसा करायचा म्हणून बैठक करा, चिंतन करा. चिंतने चित्ता तद्रुपता हो ना. हां म्हणून जाणतेनं गुरु भजिजे त्याने कृतकार्य भजिजे. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषते. मुळाला पाणी घाला झाड हिरवगार होतं. तसं मूळ म्हणजे जे आदिबीज आहे ना, ते समजून घ्या का ते जर मी आहे तर माझ्यासमोर माझा भगवंतच आहे. बस इथं मला थांबायचं नाही बापा. तुमच्या पाया पडतो राजा हो. खूप गोड कंपनी यार. खरंच माझ्यासमोर तुम्ही बसतात, माझ्या एडेचं निरोप ऐकतात. मी निरोप देणारा माणूस, मी माऊलींचा निरोप दिला. माझं पदर नाही सांगत नाही ना. ज्या साधूची भेट झाली, ज्या साधूने तळमळीनं मला बनवलं महाराज, तळमळीनं. आज किती तळमळ होती मला सांगता येणार नाही. आणि त्या साधूच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांना साजेस मी ते वर्तन करून दाखवलं. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या मनी ऑर्डर माझ्या ताब्यात दिला की भाऊ हे पोच करायचं काम कर म्हणले. हो म्हणून तुमच्यापर्यंत मी हा निरोप देऊ शकतो. एरवी मी सांगू शकत नव्हतो. मी माझ्या साधूची, माझ्या बाबाची, माझ्या नारंगीरजी महाराजी, माझ्या जनार्दन स्वामींची म्हणजेच जे भेटले तेच होते ते. आणि ती कृपा झाली आणि म्हणून तुमच्यापर्यंत मी येऊन तुमची सेवा करतो आणि शेवटपर्यंत मी सेवकच राहणार आहे. आणि सेवा करण्यात जो आनंद येतो कशातच नाही. पुंडलिकावरे हटल श्री तने आनदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे. सद्गुरुनाथ महाराज की जे. सब संतन की जे. आता विश्वात्मके मित्र